जय जगदंब नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. कालचा एक व्हिडिओ झाला, आज व्हिडिओ बनवायचा आहे, पण जरा गडबडीतच व्हिडिओ तयार करत आहे. काही मुद्द्यांवरती व्हिडिओ मी तयार करत आहे. आता तुम्ही म्हणताल संपूर्ण कागद वगैरे का घेऊन बसले आहात, हे नेमकं काय दाखवायचं आहे, कुठल्या कागदाचा यंत्राचा व्हिडिओ दाखवतात तर नाही. ही जी काही कागद आहेत माझ्या हातामध्ये, ही काल 7 तारखेच्या जे काही कार्यासाठी, बांधणीसाठी, यंत्रासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी जी काही लोक आली होती त्यांची कागद आहेत. आता ही काही कागदावरती काय आहे हे संपूर्ण न सांगता डायरेक्ट मी मुद्द्यावरतीच येते. सर्वप्रथम म्हणजे काल 7 तारखेला 21 लोकांचा ग्रुप होता. 21 लोक काल बोलवली होती आणि तेवढ्या बुकिंगची काल 21 लोकांना आपण यंत्रकार्य, बांधणी कार्य, त्यांच्या प्रश्नांवरती काही प्रार्थना करण्यात येतात, काही मंत्र उच्चारण करण्यात येते. ही संपूर्ण कालविधी पार पडली. पण त्याच्यामध्ये एक ताई आल्या होत्या. त्या ताईंना मारुतीचं वारं होतं म्हणे आणि पळसाई देवीचं. आता त्याचबरोबर त्या ताईंनी पळसाई देवीची दीक्षा सुद्धा घेतली होती. त्यांच्या पळसाई देवीचा गुरु पण केला होता, पण गुरूंनी त्यांना योग्य बीजमंत्र, योग्य कानमंत्र पळसाई देवीचा दिलाच नव्हता. तर मुळात मला हेच कळत नाही की त्यांना जर गुरु दीक्षा दिली आणि मंत्रच दिला नाही आणि त्यांच्या गुरुने डायरेक्टली सांगितलं मी तुझी गुरु दीक्षा करते पण तुला मी मंत्र देऊ शकत नाही. आता त्या ताईंचं नाव काय आहे, सुर्वे म्हणून एक ताई होत्या. त्या आत्ताही येऊन गेल्या आहेत. त्यांच्याच वरून आपण एक व्हिडिओ तयार करत आहोत. सर्वप्रथम म्हणजे कालच्या लोकांमधले काही लोक आहेत त्यांची मी नावं सांगते. आप्पा टिळेकर, त्याच्यानंतर राहुल पवार, पोपट पवार, पूनम बोडके, त्याचबरोबर प्रणय केतकर, त्यानंतर रमेश खैरे, त्यानंतर प्रकाश जाधव, संतोष झोरे, आशिष तायडे, त्यानंतर सविता धोका, त्यानंतर लक्ष्मण घाडगे, मनोज जोशी, त्याचबरोबर सुप्रिया रसाळ, त्याचबरोबर सचिन पानसरे, त्याचबरोबर नामदेव हिरवे, सोनाली पवार, रश्मी बर्डे, संतोष मोरे, अजून रोहिदास नरसिंगे आणि बरेचशी अजून 2-4 नावं आहेत. ही काल जी लोक येऊन गेली या सर्वांना माहिती आहे. त्या संपूर्ण लोकांना मी योग्य तो वेळ दिला होता. त्यांचे प्रश्न घेतले होते, त्यांच्या प्रश्नांवरती चेतना कार्य दिलं होतं. त्यांच्याकडून सुरुवातीला काही प्रार्थना करून घेतल्या होत्या. त्यानंतर जातेवेळी ते ज्यावेळेस इथून जातात त्यावेळेस त्यांच्याकडून काही प्रार्थना करून घेतल्या होत्या. अशा प्रकारे त्यांच्या सर्वांची विधी झाली. त्याच्यामध्ये हे जे कोणी ताई होत्या त्या ताई सुद्धा आल्या होत्या. या ताईंचं मी नाव आत्ताच सांगितलं. एकच मिनिट, त्यांचा कागद मी या लिस्ट मधून काढलाय पण मी फोटो ठेवला होता. तर त्या ताईंचं नाव सुर्वे म्हणून ताई आलत्या. आता हा फोन मी इथेच ठेवते म्हणजे नाव मला प्रत्येक वेळी विसरून जाणार नाही. जी लोक आलेली आहेत त्या प्रत्येकांना माहिती, नाव माझ्या लक्षात राहत नाही आणि नाव मी विसरते. सुर्वे म्हणून ताई होत्या. तर जी कोणी लोक आपल्या इथे येतात, ही जी कोणी लोक आल्यानंतर त्यांना आपण सर्वप्रथम विचारत असतो की तुम्ही बांधणी करणार का यंत्र करणार. तुम्ही जर तुमच्या घरच्यांच्या परवानगीने आला असताल तर आम्ही तुम्हाला बांधणी देतो आणि जर तुम्ही घरच्यांच्या परवानगीने आला नसताल, तुम्ही तुमचे कार्य गुपित कार्य म्हणून करत असताल तर तुम्हाला यंत्र कार्य देत असतो. हे आम्ही प्रत्येकाला सांगत असतो. आणि जी कोणी काल लोक आलेले आहेत त्यांना देखील माहिती मी प्रत्येकाला विचारलं. त्याचबरोबर जी कोणी लोक याच्या आधी येऊन गेलेली आहेत त्यांनाही मी विचारते, कारण की हे माझं काम आहे. मी विचारते आणि ही गरज आहे, कारण की काही लोक या गोष्टी मानतात, काही लोक मानत नाही. घरामध्ये अशा काही गोष्टी अलाउड असतात नसतात. काही लोक नवऱ्याच्या परमिशननी येतात, काही विदाऊट परमिशननी येतात. हे जे काही असेल ते असेल. काही लोक नवऱ्याला सांगून येत नाहीत, सासू सासऱ्यांना सांगून येत नाहीत. जे काही कार्य आपल्या इथून घेऊन जातात ते गपचुपी करत असतात. शेवटी करतात तर चांगलं, पण घरामध्ये मानणारी आणि न मानणारी असतात. याच्यावरती आपण 2 पर्याय ठेवलेले, यंत्र कार्य आणि बांधणी कार्य. त्यामध्ये सुर्वे म्हणून ज्या ताई होत्या, जसं की तुम्हाला सांगितलं, त्यांची
पळसाई देवीची गुरुदीक्षा झाली होती आणि पळसाई देवीची गुरुदीक्षा झाल्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना कोणताही पळसाई देवीचा मंत्र दिला नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं मला मारुतीचं वारं येतं. मुळात मारुती जो काही देव आहे हा ब्रह्मचारी देव हा स्त्रीच्या अंगामध्ये कसा काय येतो हाही मी त्यांना प्रश्न केला. तर त्यांनी मला बरीचशी काही काही कारणं दिली आणि सांगितलं येतो. तर आता मी या गडबडीमध्ये त्यांना ह्या गोष्टीवरची जास्त उत्तरं दिली नाही आणि जास्त खोलमध्येही मी जात नाही बसले. म्हटलं जाऊ दे, येतो. मुळात हे त्यांचं उत्तर मला पटलं नव्हतं, पण नाही, शेवटी गर्दी असते, लोक भरपूर असतात. त्याचबरोबर मी प्रत्येकाशी जास्त बोलू शकत नाही. जेवढं त्यांना बोलायचं होतं तेवढं बोलले. त्यांनी माझा बराचसा टाइम काढला. जी कोणी लोक आली होती त्या लोकांनाही माहिती आहे की लोक माझ्याशी बोलण्यासाठी मागे थांबले होते आणि त्या ताईंचं लेक्चर काही संपतच नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं मारुतीचं वारं येतं, पळसाई देवीचं वारं येतं. मी त्यांना एक प्रश्न केला की पळसाई देवी नक्की कोण आहे, पळसाई देवी अवतार हा कोणाचा आहे. तर त्यांनी मला पार्वती अवतार सांगितला. पण पार्वती अवतार आहे पण नेमका अंश कोणापासून आहे, कुठल्या जगदंबे स्वरूप त्यांचा अंश आहे, ह्याची काही तुम्हाला आख्यायिका माहिती आहे का. तर त्यांनी डायरेक्टली सांगितलं मला माहित नाही, मी शोधत आहे आणि मला पळसाई देवीचा मंत्र पाहिजे. तर मी प्रत्येकाला सांगते की माझ्या इथे आल्यानंतर तुम्हाला ज्या काही साधना दिल्या जातात त्या 40 दिवसाच्या साधनामध्ये 16 दिवसाच्या ज्या काही साधना असतात त्या जगदंबे देवीच्या असतात, जगदंबा देवीच्या मंत्रावरती दिल्या जातात. त्याच्यानंतर काही विशिष्ट मंत्रांवरती साधना देत असतो. तर त्यांचा हट्ट असा होता की मला तुम्ही पळसाई देवीचा योग्य मंत्र द्यावा आणि त्याची तुम्ही दीक्षा द्यावी. तर मी त्यांना हेही सांगितलं मी तुम्हाला आता लगेच दीक्षाही देऊ शकत नाही, पहिले तुम्ही साधना करा, साधना करून त्या जगदंबेला तुम्ही आळवा आणि त्या साधना क्रियेतून तुम्हाला ती जगदंबा पावेल, मग मी तुम्हाला दीक्षा देऊ शकते. तर त्या ताईंचं म्हणणं असं होतं की मला आत्ताच मंत्र द्या. म्हटलं मी आत्ता तुम्हाला मंत्र देऊ शकत नाही, तुम्ही 16 दिवसाची तरी पूर्ण साधना करा. तर त्या ताईंचं ते बोलणं वगैरे त्यांचं वागणं वगैरे ते काही मला पटलंच नव्हतं. मुळात अशा लेडीजनी किंवा अशा बाईनी माझ्याकडे आली आणि मी तिला घरामध्ये घेतली हीच चूक केली पहिली गोष्ट. म्हणजे त्याच्यानंतर ती माझ्याकडून बांधणी घेऊन गेली. बांधणी घेऊन गेल्यानंतर काल काहीतरी घेऊन गेल्यानंतर तिच्या नवऱ्याला तिने सांगितलं की मी ताईंकडे गेले आणि मला ताईंनी पळसाई देवीचा मंत्र दिला नाही. मुळात मी पळसाई देवीचा मंत्र असो किंवा अन्य कोणत्याही देवी देवतेचा मंत्र असो तुम्हाला डायरेक्ट देत नाही. आतापर्यंत हजारो लोक माझ्याकडे आले, ह्या प्रत्येकांना माहितीये तनुताई पहिले जगदंबा देवीचा तारक मंत्र देतात, त्या तारक मंत्रावरती तुम्हाला साधना देतात. त्याच्यानंतर काही विशिष्ट मंत्र तारक दिले जातात, त्याच्यावरती साधना दिल्या जाते. अशा प्रकारे बरेचशा लोकांनी साधनाही केली आहे आणि अजून करतही आहे. त्याचबरोबर त्यांना पळसाई देवीचा मंत्र दिल्या कारणाने त्यांना थोडासा राग आला असेल. राग आला मला काही त्या रागाचा घेणं देणं नाही. कोणाला राग आला म्हणून मी प्रत्येकाचा राग रुसवा काढत बसणारी नाहीये. त्याचबरोबर त्या जेवून गेल्यानंतर त्यांच्या नवरा बायको मध्ये काही भांडणं झाली की तू ताईंकडे गेलीस आणि त्यांनी तुला पळसाई देवीचा मंत्र दिला नाही तर तू त्यांना दक्षिणा का दिलीस म्हणून त्या गोष्टीवरती त्यांची भांडणं झाली. आणि त्याच्यानंतर त्या ताई माझ्याकडे आता त्यांची बांधणी सोबत ज्या ज्या काही मी वस्तू दिल्या होत्या, जी काही मी आंघोळीच्या कार्यासाठी दिलेल्या असतात, शरीर रक्षणासाठी दिलेल्या असतात, शरीरावरती काही आपल्या निगेटिव्ह एनर्जी असेल हे काढण्यासाठी दिलेल्या काही वस्तू असतात, ह्या त्यांनी मला येताना परत घेऊन आल्या. तर त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं हे तुम्ही परत का आणलं. तर त्या मला बोलल्या ही तुमची बांधणी तुम्ही घ्या आणि माझे पैसे मला परत द्या. तर सुरुवातीला मी त्यांना सांगितलं ताई तुम्हाला बांधणी मी परत घेतली तरी मी तुम्हाला हे पैसे परत देऊ शकत नाही, कारण की प्रत्येकासाठी आम्ही टाइम दिलेला आहे, प्रत्येकासाठी माझे श्रम आहेत, प्रत्येकासाठी मी तिथे बसते, त्यांचं काम करते. दिवसभर येणारी जी काही लोक असतात ती दुपारी सकाळी 10-11 वाजता येतात, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतात. मी दिवसभर उपाशी असते, उपाशी राहून मी तुमची कामं करते. मी माझ्या पोटाचा न विचार करता तुम्हाला तुमचा विचार करते. मी खात पीत नाही पण तुम्हाला तुमचं काम पहिलं करते आणि मी उपाशी राहून माझे कष्ट मी वायाला घालवते आणि मी तुमची कामं करते आणि त्याच्या मोबदला मी परत द्यावा ही त्यांची इच्छा होती. तर मी ते नंतर म्हटलं त्या बाई जास्तच रडायला लागल्या, जास्त त्या अति बोलायला लागल्या.
तर त्याच्यामुळे मी असा विचार केला, तिने समजाची वेळ आहे आणि अशा दिवाबत्तीच्या वेळेला असल्या निर्लज्ज बाई बरं किरकिर न घातलेली बरी. मग तिचे 1500 रुपये उचलले आणि तिला मी देऊन टाकले. तिची बांधणी घेतली आणि माझ्या जवळ माझ्या शिष्याला सांगितलं, ही वाहत्या गंगेला सोडून दे. तिलाच सांगितलं होतं सोड, पण त्या हरामखोर आणि निर्लज्ज बाईंनी सरळ सांगितलं की मी सोडणार नाही, तुमची तुम्ही सोडा. हे तिचं उद्धट उत्तर ऐकून मला राग आला. राग आल्यानंतर तिला मी हे देखील बोलले, ताई तुम्ही शांत बोला, तुम्ही व्यवस्थित बोला. तोच माझा कुठेतरी चुकीचा हे झाला. मी प्रत्येकाशी गोड बोलते, प्रत्येकाशी प्रेमाने वागते, ह्याच्यामुळे तुम्ही माझ्या डोक्यावर बसू नका. जर तुम्ही माझ्या डोक्यावर बसत असताल तर तुम्हाला डोक्यावरून उतरवता सुद्धा येतं आणि ह्याच्या पुढच्याही लोकांनी विचार करा. मग त्या असं उद्धट बोलायला लागल्या. त्याच्यानंतर त्यांनी एक शब्द केला की मी गावच्या सरपंचाला बोलवेल, तुमच्या गावच्या सरपंचाला बोलवेल. आता माझे गावचे सरपंच मला पहिल्यापासूनच ओळखतात, त्यांना माझा हा देवारा काही नवीन नाही आणि माझ्या गावच्या लोकांना नवीनच नाही. माझ्या आंबेगाव मध्ये प्रत्येकाला माहितीच आहे तनुताई काय आहेत आणि काय नाही ते. तर ती जे बोलायला लागली ती पुढचं बोलली. आतल्या पुढचं बोलणाऱ्यात उद्धट आणि चुकरट बाईला मला तिच्या तोंडाला लागायचं नव्हतं आणि मी माझ्या दिवाबत्तीच्या कामामध्ये होते, देवपूजेच्या कामामध्ये होते. मी तिचे पैसे दिले. त्याचबरोबर प्रत्येकाला काही येताना आम्ही देवासाठी तेल आणायला सांगत असतो. तिची तेल पिशवीही मी तिला परत केली. ती निर्लज्ज बाईने देवाची तेलाची पिशवी सुद्धा निर्लज्जासारखी रिटर्न नेली. ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्या जगदंबेसाठी भरपूर येतं मला. तर त्याचबरोबर ती मला तिचे पैसे दिले. त्याच्यानंतर तिला मी इथून जाही म्हटलं तरी ती काही लवकर जात नव्हती. तिचे पुढचं रडगाणं सांगायला लागली. तर मला यातून एकच सांगायचं आहे, तुम्हाला कोणत्याही देवी देवतेचा मंत्र लगे दिला जात नाही. ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती आपण कार्य करत असतो. तुमचं वारं असेल तर हे वारं मोकळं होण्यासाठी काही साधना देत असतो. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी तारक मंत्रावरती कार्य करत असतो. आता कोणाचे प्रश्न लगेच सुटतात, कोणाचे उशिरा सुटतात. काहींचे प्रश्न सुटायला 16 दिवसाचा अवधी लागतो, काहींचा 40 दिवसाचा लागतो, तर काहींचा महिना 2 महिन्याचा लागतो. हे प्रत्येकाला माहिती असेल. आता जी लोक येऊन गेली त्यांना माहिती आहे. तर आपण हे प्रत्येकाचे वारं मोकळं करणे, प्रश्न सोडवणे हे कार्य करत असतो. तर त्या बाईचे असे प्रश्न होते की नवऱ्याला 6 महिन्यापासून कामधंदा नाहीये. त्याचबरोबर मुलगा नीट वागत नाही. त्याचबरोबर मुलगा माझा शेअर मार्केट करतो, तर शेअर मार्केटमध्ये 40 लाख रुपये कर्ज केलेला आहे. तर आता मुलाने 40 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये जेव्हा घालवले तेव्हा त्याचा लॉस झाला. तेव्हा शेअर मार्केटवाल्यांच्या घरी गेलीस का तू? का शेअर मार्केटवाल्यांच्या ऑफिसला जाऊन बसलीस की आमचे 40 लाख रुपये दे म्हणून? ते 1500 रुपयासाठी निर्लज्जासारखी नीच बाई माझ्या दारामध्ये माझ्या मेहनतीचे पैसे रिटर्न घेऊन गेली. तिला हे कुठे पचेल हे मला तू सांगावं. आणि त्या बाईने हा व्हिडिओ पाहावा हे मी तिला आग्रहाचं निमंत्रण करते. सुर्वे म्हणून ज्या ताई आहेत त्या आत्ताच गेल्या आहेत, त्यांनाही सांगणं आहे, तू माझा व्हिडिओ परत पहा आणि ते ऐक सुद्धा बनाव. तुला मी उत्तर त्यावेळेस देणे योग्य ठरवलं नाही, कारण की हे उत्तर मला प्रत्येकासमोर माझ्या युट्यूब चॅनेल समोर जायचं होतं, तुझ्यासारख्या मूर्खबाई समोर जायचं नव्हतं आणि माझा वेळ सुद्धा वायाला घालवायचा नव्हता. तर तुझे हे जे काही प्रश्न होते या प्रश्नांसाठी मी काही प्रार्थना केल्या होत्या. या प्रार्थना माझ्या फुकट गेल्या. तुझ्यासाठी वेळ घालवला होता हा माझा फुकट गेला. त्याचबरोबर तुझ्यासाठी काही आम्ही प्रार्थना करून व्हायब्रेशन दिले होते हे माझे फुकट गेले. तर ह्या बाईलाही सांगायचं आहे की बाई तुझे जे मी पैसे दिले हे मी माझं मोठं मन करून जे पैसे दिले, पण तू माझा विचार केलास का? तुझ्यासाठी मी प्रार्थना दिल्या होत्या, तो विचार केलास का? तुझ्यासाठी मी काही व्हायब्रेशन दिले होते, हा विचार केला का? जर मी ह्या प्रार्थना करू शकते एखाद्यासाठी, तर मी एखाद्याच्या प्रार्थना पाण्यामध्ये सोडूही शकते. ह्याची माझ्याकडे काही ना काहीतरी विद्या आहे. ही विद्या माझ्या गुरुनी म्हणजे माझ्या मुकुंद आंधळे सरांनी दिलेली आहे, हे मी पहिलेच सांगते. त्याचबरोबर हीच लेडीज, ही माझ्याकडे आलेली लेडीज ही माझ्या गुरुकडेही जाऊन आली होती, म्हणजे माझे गुरु मुकुंद आंधळे सर यांच्याकडेही जाऊन आली होती. जर ही माझ्या गुरुची झाली नाही, त्यांच्या साधनेची झाली नाही, की माझी काय होणार हे मला नंतर कळलं. जसे की माझ्या गुरूंनी आता परवा दिवशी 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. त्यांनी
त्यांच्या शिष्यामध्ये त्यांचे जे काही 6 शिष्य होते त्यांना त्यांच्या गादीपासून बाजूला केलं आणि त्यांची हक्कलपट्टी केली. असेच काही महामानव आपल्या पृथ्वीवरती जन्माला आलेले आहेत. हे एकाचे होऊ शकत नाही, एकाच्या गादीचे होऊ शकत नाही, हे एकाकडून नीट राहू शकत नाही, तर हे दुसऱ्यांच्या गादीवरती जाऊन स्वतःचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम सांगतात आणि एकाकडून न तर 10 जणांच्या गादी फिरणारे हे मूर्ख आणि नीच प्रवृत्तीची लोक हे आपल्या भारत भूमीवरती आहेत. ह्याचीच मला लाज वाटते. जर तुम्ही एकाचे होऊ शकत नाही तर तुम्ही अनेकांचे काय होणार. जसे की माझ्या गुरुने सांगितलं, जे काही 2-3 शिष्य तन्वीताई म्हणजे कात्रजच्या माझ्या शिष्याच्या गादीवरती येऊन गेले. आता त्यांनी माझं नाव घेतलं नाही कारण की त्यांनाही कुठेतरी वाईट वाटलं असेल की या नीच लोकांवर शिष्याचं नाव खराब करायचं नसेल त्यांना. तर ही लोक अशी माझ्याकडे येऊन जातात, माझ्या गुरुचे झाले नाहीत, माझ्या गुरुच्या शिबिराचे नीट झाले नाहीत, त्यांचे शिष्य म्हणून नीट झाले नाहीत, हे माझे काय होणार. तर हेच मला सांगायचं आहे की असे जर बांधणी घेऊन गेल्यानंतर माझ्याकडे परत जर कोणी आले, माझ्या नवऱ्याला पटलं नाही म्हणून मी बांधणी घेऊन रिटर्न आले, सासूला पटलं नाही म्हणून बांधणी घेऊन आले, माझे पैसे द्या, तर माझा वेळ मी तुम्हाला दिलेला याचेही तुम्ही पैसे द्या. मी एकासाठी नाही, मी तृतीयपंथी आहे. जर मी तुमच्यासाठी इथे थांबते, तुमच्या ह्या कमी पैशामध्ये मी तुमचं कार्य करते, तुमच्या मोजक्या पैशामध्ये तुमचं कार्य करत असते, तर तुम्ही बाहेर जे 10-10, 20-20 हजार रुपये घालवता बांधणीसाठी तिथे का जात नाही. मोठे मोठे गुरु यांना चपलीने मारून हाकलून देतील, तर आम्ही तुमचा विचार करतो, तर तुम्ही आमच्या डोक्यावरती बसू नका. जर डोक्यावरती बसताल तर तुम्हाला खालीही उतरवता येतं. म्हणून त्यांची गैही केल्या जाणार नाही. तिथे तुमच्यासाठी टाइम दिला जातो. माझ्या घरचे, माझे आई वडील, माझी घरचे जे सदस्य, माझे शिष्य परिवार तुमच्या लोकांसाठी इथे झटत असतो. तुम्हाला काय हवंय, काय नकोय, तुम्हाला चहा हवाय का, पाणी हवाय का, नाश्ता हवाय का, याची तुमची काळजी घेत असतो. यांचं तुम्ही श्रम बघितलं का. जी लोक येऊन गेलेली आहेत त्यांना सर्वांना माहितीये, माझे शिष्य तुम्हाला इथं आल्यापासून तुमचे सर्व गोष्टी बघत असतात. हे तुम्ही पाहत नाही. तुमचा नवरा बोलला की मंत्र देणार नाही तर तुम्ही लगेच आलात तोंड वर करून. मूर्खांना आहेत, तुम्हाला सोडवायचे म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत येत असता. मग तुम्ही तुमच्या नवऱ्याचा, सासूचा, सुनेचा विचार करून येत जावा. असे फालतूक विचार मी परत खपवून घेणार नाही. जे व्यक्ती माझ्या गुरुचे झाले नाहीत ते माझे काय होणार, आणि जे माझे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार. जसं की हे सुर्वे यांचा अनुभव आहे. या सुर्वे ह्यांना पळसाई देवी कोण हे माहित नाही. ही स्त्री असून सांगते मला येतं, हनुमानाचं वारं येतं. अरे ब्रह्मचार्याचं वारं तुझ्या अंगात येतं, तू एवढी धुतल्या तांदळाची आहेस का ग. तुला अजून प्रॉब्लेम येतात, त्याचबरोबर तुझे काही ना काहीतरी होत असतात, तर तुला मारुती कसा काय येईल. आणि मारुतीचं वारं मुळात येतच नाही तर तुला कसं काय येतं. हा प्रश्न काल आलेल्या सर्वांच्या लोकांच्या समोर मी तिला केला होता. त्यातल्या मूर्ख आणि निर्लज्ज प्रवृत्तीच्या बाईने, ही सुर्वे नावाची बाई आहे, हिने अनेक देवारे फिरून आलेली आहे. माझ्या गुरुच्या देवारा सोडला नाही, माझ्या मुकुंद दांगळे सरांचा देवारा सोडला नाही, माझ्या गुरूंच्या देवाऱ्यात जाऊन ती अपमान केला. त्या एवढा चांगल्या देवाऱ्याचा तिने अपमान केला, त्या तिथल्याच शिबिराचा ती अपमान केला. तर ही माझ्या इथली काय होणार आहे त्या मूर्ख बाईला. आणि पुढील अशा प्रवृत्तीच्या येणाऱ्या लोकांना एकच सांगायचंय, तुम्ही जर येत असताल तर चांगल्या भावनेने या, चांगल्या विचाराने या, पण असे काहीही विचार करू नका. तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही योग्य ते मार्ग देत असतो, योग्य ते साधना तुमच्यासाठी देत असतो, तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो, तुम्हाला बांधणी यंत्र कार्य देत असतो. मग ह्याच्या साधना तुम्ही योग्य करा, आम्हाला याच देवीचा मंत्र द्या असा हट्ट करू नका. कारण की तुम्ही कोणतेही मंत्र काढत नाही. जे काही मंत्र आम्ही काढतो तर हे आम्ही आमच्यावरती अवलंबून पाहिलेले आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला देत असतो. तर याच्या साधना अगोदर करा, मग गुरु दीक्षा घ्या. जर तुम्ही गुरु दीक्षा घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही देवी देवतेचा मंत्र लगेच ताबडतोब दिला जात नाही. त्याच्यासाठी ज्ञानमाळेची प्रोसेस आहे. गुरु दीक्षा दिल्या जाते त्यावेळेस तो मंत्र त्या देवीचा दिला जातो. तात्पुरता तुम्हाला तारक मंत्रांवरती साधना दिल्या जाते, हे लक्षात ठेवा. मुळात तर मला असं वाटतंय
ही जी कोणी सुर्वे म्हणून बाई आली होती, ही सुर्वे का काय पूर्वे, ही कुठल्या तरी याचीच असणार आहे, ही कोणाच्या तरी सांगण्याने तिथे आली असेल. तर आपल्या लेडीजला मला सांगायचंय, बाई तू माझी बांधणी घेऊन गेली, त्याचा व्यवस्थित वापर केला नाही, तर इथून पुढे जगदंबेला मी एकच कृपा करते, जे काही 40 लाख रुपये अडकलेत हे तरी व्यवस्थित भेटावे, नाहीतर त्यांच्या दारातही असंच जाऊन बघतील. तर आतल्या तुकरट लोकांनी माझ्यापर्यंत येऊ नका. धार्मिक कार्यासाठी, चांगल्या मार्गासाठी, चांगल्या कार्यासाठी तुम्ही या, आणि त्याचबरोबर येण्यासाठी तुमची बुकिंग घ्या, आणि तुम्ही येताना घरची परमिशन घेऊन या, हे मी सर्वांना सांगत आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, त्याच्यावर विचार व्यवस्थित करा. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.